Good morning, student. Welcome to our class. This is our class standard 4th, and this is our mathematics subject, 4th maths. Okay. So the first chapter of our lesson is geometrical figures. In Marathi we can say it भौमितिक आकृत्या. भूमिती म्हणून भूमितीच्या आकृत्या, भौमितिक आकृत्या. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण पाहणार आहोत, लेट्स सी, देर आर 3 टाइप्स ऑफ अँगल. येस, कोनाचे प्रकार 3: राईट अँगल, ॲक्यूट अँगल अँड ॲप्ट्यूज अँगल. राईट अँगल, acute angle, obtuse angle. Okay, so dear students, let's read once again: right angle, acute angle, obtuse angle. काटकोन, right angles means काटकोन, acute angle लघुकोन आणि obtuse angle विशाल कोन. राईट अँगलचे पहिल्यांदा दिलेलं आहे बघा. राईट अँगल म्हणजे आपण ज्याला मराठीत म्हणतो काटकोन. त्याचं माप किती असतं तर 90 अंशाचा कोन जो आहे तो आहे काटकोन. जमिनीवरती उभे असलेले जे इलेक्ट्रिकचे पोल आहेत, खांब आहेत, तिथे ती जमीन आणि त्या खांबामध्ये 2 रेषा जोडून जो तयार होतो तो आहे राईट अँगल म्हणजे काटकोन. आपल्या पुस्तकाचे, वहीचे कोपरे, टेबलांचे कोपरे, खिडक्यांचे जे कॉर्नर आहेत किंवा 2 बाजूंमध्ये झालेला तो कोन आहे तो राईट अँगल असतो, म्हणजेच तो 90 अंश मापाचा असतो. द मेजरमेंट ऑफ राईट अँगल इज एक्झॅक्ट 90 डिग्री. म्हणजे राईट अँगलचं मेजरमेंट, राईट अँगलचं माप हे 90 अंश असतं. ओके, आता तुमच्या लक्षात आलं का? खिडक्यांचे कोपरे, पुस्तकांचे कोपरे चौकोनी, चौरस, आयत वस्तू असेल तर त्या वस्तूचे किंवा त्याच्या ठिकाणाचे जे कॉर्नर्स असतात, कोपरे असतात, तिथे 90 अंश मापाचा, परफेक्ट 90 अंश मापाचा कोन म्हणजे आपण त्याला म्हणू राईट अँगल. ओके, सो मेक अ राईट अँगल. सो दिस इज द डेफिनेशन ऑफ राईट अँगल. आता तुमच्या लक्षात काटकोन आला का? तुमच्या डोळ्यासमोर आणखी कोणती काटकोनाची उदाहरणं येत आहेत ती नक्की तुम्ही वहीत लिहा. आता आपण ॲक्यूट अँगलकडे जाऊया. ॲक्यूट अँगल म्हणजे लघुकोन. लघु या शब्दाचा अर्थ होतो लहान. लहान आहे हा कोन, पण कोणापेक्षा लहान तर काटकोनापेक्षा लहान. म्हणजे याचं माप 90 अंशापेक्षा कमी असतं. 0 अंशापासून 89 अंश किंवा 90 अंशापेक्षा कमी, त्याला म्हणायचं ॲक्यूट अँगल. लघुकोन 90 अंश मापापेक्षा कमी माप असलेल्या कोनाला ॲक्यूट अँगल म्हणतात. द अँगल विच मेजरमेंट इज द लोअर दॅन 90 डिग्री. इट इज कॉल्ड ॲक्यूट अँगल. आता आपण जाऊया लघुकोन. कुठे कुठे असतो हा लघुकोन? वेअर वी कॅन फाइंड दिस ॲक्यूट अँगल? बघा, आपण आपल्या कोपऱ्यांची हालचाल केली किंवा कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं, झाडांच्या फांद्या, आपल्या 2 बोटं जर आपण अशी रुंद केली, व्ही आकाराची केली, तर त्याच्यामध्ये होणारा जो कोन असेल तो असेल ॲक्यूट अँगल. अशा पद्धतीने आपण लघुकोन, 90 मापापेक्षा कमी माप असलेला, लहान असलेला, लघु असलेला, म्हणून त्याला म्हणतात लघुकोन. इंग्लिशमध्ये म्हणतात ACUTE, ॲक्यूट अँगल. ओके, अँड नेक्स्ट मूव टू अवर ॲप्ट्यूज अँगल. ॲप्ट्यूज, OBTUSE, ॲप्ट्यूज अँगल, विशाल कोन. संस्कृतमधून हे शब्द आलेले आहेत. विशाल म्हणजे मोठा. कोणापेक्षा मोठा? काटकोणापेक्षा मोठा. ग्रेटर दॅन राईट अँगल म्हणजे ज्या कोनाचं माप 90पेक्षा जास्त आहे आणि 180पेक्षा कमी आहे त्याला म्हणायचं ॲप्ट्यूज अँगल, विशाल कोन. 90 अंश मापापेक्षा जास्त माप असलेल्या कोनाला म्हणायचं ॲप्ट्यूज अँगल, विशाल कोन. काटकोणापेक्षा जो मोठा असेल, ज्याचं माप काटकोणापेक्षा जास्त असेल
त्याला आपण म्हणूया ॲप्ट्यूज अँगल म्हणजे विशाल कोन. आता तुमच्या लक्षात आलंच असेल तर तुम्ही आपली वही घ्यायची आहे, पेन्सिल घ्यायची आहे आणि आपलं कोण मापक आहे आपल्या कंपासमध्ये प्रोटेक्टर आहे, त्यांनी काय करायचं आहे, आपल्या वहीमध्ये हे फिगर्स आणि डायग्राम्स काढायचे आहेत. कोणते कोणते डायग्राम? फर्स्ट वन राईट अँगल, काटकोन, त्याला नावही द्यायचं आहे, मापही घालायचं आहे. किती माप असेल राईट अँगलचं? 90 डिग्री. व्हेरी गुड. देन ॲक्यूट अँगल, लघुकोन, त्याचं माप किती असणार आहे? 90पेक्षा कमी. कितीही तुम्ही घेऊ शकता, मग ते अगदी 1 अंशापासून 89 अंशापर्यंत घेऊ शकता. देन थर्ड वन ॲप्ट्यूज अँगल, विशाल कोन, 90पेक्षा कितीही जास्त माप असलेला, 90 ते 180पर्यंत माप असलेला हा 90पेक्षा मोठा म्हणजे विशाल कोन. सो राईट अँगल, ॲक्यूट अँगल, ॲप्ट्यूज अँगल, अशा पद्धतीने 3 कोन तुम्हाला काढायचे आहेत. ते तुम्ही काढायचे, त्याला नाव द्यायचं आणि आपल्या आकृत्या पूर्ण करायच्या आहेत. आता द अँगल ऑन इलेक्ट्रिक पोल मेक्स द विथ द ग्राउंड इज राईट अँगल. इथे तुम्हाला उदाहरणं दिलेली आहेत की हा जो असतो खांब, लाईटचा खांब आणि जमीन यांच्यामधला जो कोन होतो तो आहे काटकोन म्हणजेच राईट अँगल. तुम्ही घसरगुंडीचा खेळ खेळला असाल, त्याच्यामध्ये चढायला शिडी असते आणि घसरायला ती घसरगुंडीचा स्लोप असतो. तर त्याच्यामध्ये द स्लाईड मेक्स ॲन ॲक्यूट अँगल. स्लाईड असते ती जमिनीबरोबर जमिनीबरोबर लघुकोन म्हणजे ॲक्यूट अँगल करते आणि जिथे शिडीची बाजू असते तो मात्र जमिनीबरोबर असलेला विशाल कोन असतो म्हणजे ॲप्ट्यूज अँगल असतो. द लॅडर मेक्स ॲक्यूट अँगल अँड वन ॲप्ट्यूज अँगल विथ द वॉल. द अँगल बिटवीन द थ्रोन. बाभळीचं झाड तुम्ही पाहिलं असेल, त्याचे काटेही तुम्ही पाहिलेले असतील मित्रांनो. तर बाभळीच्या फांदीवर असलेले ते छोटे छोटे जे काटे असतात, मोठे छोटे असे, तर त्या काट्यांमध्ये सुद्धा आपल्याला काय दिसतो? ॲप्ट्यूज अँगल आपल्याला दिसतो म्हणजे विशाल कोन असतो. म्हणजेच त्याचं माप 90पेक्षा जास्त असते. म्हणजेच तो राईट अँगलपेक्षा, काटकोनापेक्षा मापाने मोठा असतो. म्हणजेच त्याचं माप 90 अंशापेक्षा जास्त असते. पुढे बघा, लिव्हिंग द थंब. द अँगल्स बिटवीन एनी टू ॲडजॉईंग फिंगर्स इज ॲन ॲक्यूट अँगल. आता त्यांनी सांगितलं आहे की आपली स्वतःची बोटं घ्या, अंगठा आणि बोटांमध्ये असलेला कोण आहे तो कसा आहे तो बघा. त्याच्यानंतर 2 बोटांमध्ये जिथे कोन होतो, 2 टोकं जोडलेली जातात, तिथे जो कोन होतो तो कॉर्नर आहे, तो आहे काय आहे तो आपला. तर त्या सांध्यांमध्ये जो कोन तयार होतो तो ॲप्ट्यूज अँगल म्हणजेच काय आहे, लघुकोन तयार होतो. अशा पद्धतीने राईट अँगल, ॲक्यूट अँगल, ॲप्ट्यूज अँगल. तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा काय काढू शकता, ॲक्यूट अँगल काढू शकता. अशा पद्धतीने सुद्धा ॲप्ट्यूज अँगल काढू शकता. हा सुद्धा आपला झाला ॲप्ट्यूज अँगल. परफेक्ट जो होईल त्याला म्हणू आपण 90 डिग्रीचा होईल, तो असेल तो राईट अँगल. अशा पद्धतीने आपल्या वहीच्या पानावरती राईट अँगल, ॲक्यूट अँगल, ॲप्ट्यूज अँगल लिहायचं आहे. आणि असे राईट अँगल, ॲप्ट्यूज अँगल आणि ॲक्यूट अँगल तुम्हाला कुठे कुठे तुमच्या परिसरात दिसत आहेत, बाजूबाजूला दिसत आहेत, ह्याचं माहिती तुम्ही लिहून काढायची आहे आणि त्याचा फोटो मला पाठवायचा आहे. थँक्यू मित्रांनो. काळजी घ्या आणि अभ्यास पूर्ण करा.